नीती शिकवतात, प्रेम शिकवतात. तर हे सगळे ग्रंथ आमच्या पाठ्यपुस्तकात घाला. आम्हाला कळू द्या इस्लाम काय शिकवतोय, आम्हाला कळू द्या येशू काय शिकवतोय, आणि तुम्हाला बी कळू द्या की आमचा भगवान कृष्ण परमात्मा काय शिकवतोय. हे सगळे जर अभ्यासात आले तर तुमचे ग्रंथ रद्दी केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून जर खराच तुम्हाला एवढा धर्म अभिमान आहे, खरा तुमचा धर्म न्याय नीती शिकवणार आहे, तर पाठ्यपुस्तकामध्ये सामील करा असं आमचा आणि उघड द्या. सरकारला, शिक्षण मंत्र्याला आव्हान आहे. पण मात्र कुठेतरी आम्ही शिवरायांचा इतिहास शिकवायला लागलो, स्वामी विवेकानंद शिकवायला लागलो, की त्या अर्जुन सिंग नावाच्या, त्याचं नाव बी अर्जुन त्याच्या आई बापाने कसं ठेवलं कोणाच माहित. खरं तर तो जयद्रथच आहे, पण त्याच्या आई बापांना अर्जुन नाव ठेवलंय. त्याला काय करणार, त्याला मी तरच सोडा. याचं नाव शिवराज होतं. अरे हिजड्याचं नाव भीष्माचे ठेवल्यासारखंच आहे. आणि त्या अर्जुन सिंगाने म्हटलं की शिक्षणाचं भगवीकरण लागला बोंबलायला. आणि त्या बॉम्बस्फोटात ती 2 मुलं 4 मुलं सापडली दिल्लीमध्ये. तिथे पायघड्या घालायला, त्यांचे बूट चाटायला, त्यांच्या दाळ्या कुरवडायला ही लाईन लागली ह्या लोकांची. पण तुम्ही जागे व्हा, तुम्ही समजून घ्या, देशापुढे महाभयंकर प्रश्न उभा राहिला आहे, धर्मापुढे अतिमोठं संकट उभं राहिलं आहे. आणि त्यात आपली भूमिका आता महत्वाची आहे. ईश्वराचा अवतार होईल याच्याकडे वाट पाहायची गरज नाही. तुमच्या सर्वांच्या हृदयात तो परमात्मा आहे. आपण दिशाहीन बनलेलो आहे, सत्यासत्य कळायचा मार्ग राहिला नाही. सगळ्यांचं ऐकून आपण भ्रमित होत चाललो आहे. पण एक लक्षात ठेवा की वास्तविक पाहता जो नहीं हमारे राम का हो नहीं हमारे काम का हा निर्णय घ्या. जो राम सेतू तोडायला निघालाय, हे सरकार राम सेतू तोडायला निघालाय, राम मंदिर निर्माण करू देत नाही. हे सगळे आपले प्रश्न आहेत. आणि यावरून तुम्ही आपला कोण आणि परका कोण लक्षात घ्या. पण ह्या लोकांच्याकडे फार मोठी माध्यमं आहेत. त्यातल्या त्यात त्या वृत्तवाहिन्या 105 आहेत, त्या 100 कौरव आहेत आणि 5च पांडव आहेत. या वृत्तवाहिन्या रात्रंदिवस काय सांगतात, काय बोलतात, काय दाखवतात, काय करतात. भगवा दहशतवाद, हिंदू दहशतवाद. अरे हरामजाद्यानो, तुम्ही खाल्लेल्या मिठाला जागता हे बरोबर आहे, कारण तुमचे मालक सगळे डावे उजवे आहेत आम्हाला माहित आहे. तुम्ही कोणाची चाकरी करता माहित आहे. वेगळी वेगळी नावं हिंदू सारखी आहेत, पण सगळे हे कुठल्या लिटीचे आहेत आम्हाला चांगलं माहित आहे. आमच्या इथला सोलापुरातला आमदार, आम्हाला वाटलं की नाव नरसाई आहे, पण मात्र त्याची बायको ख्रिश्चन, त्याची पोरगी ख्रिश्चन केली, ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं. आम्ही त्याला हिंदू समजून मध्ये टाकत राहिलो. हे किती दिवस मी भोळ्यामध्ये राहणार. काय एकदा ते भगवान श्रीरामचंद्र लक्ष्मण लढाईमध्ये पडलेला आणि द्रोणागिरी आणायला हनुमंत गेला. त्या हनुमंताला सुद्धा फसवलं लोकांनी. तिथे काल नेहमीच्या वेशात राक्षस बसला आणि याचा टाइमपास करून सूर्योदय कसा होईल, लक्ष्मण कसा मरेल हा प्रयत्न करायला बसला. तसे हे सगळे राजकीय पुढारी बरेचसे आणि वास्तविक पूजा अर्चा करतात, देवधर्म करतात, काही उत्सव सण करतात, पण मात्र मी हिंदू आहे म्हणायला लाजतात. किंवा ते ज्यांचे पाईक आहेत, सेवक आहेत, दास आहेत, त्यांच्या पुढे उघड बोलू शकत नाहीत. आमच्याकडे म्हणतात आता पक्षाचा विचार वेगळा आहे, पण तुमचं काम बरोबर आहे, ते घ्या 5,000 रुपये, बरोबर तुमची सभा चांगली करा, तुम्ही या ना इकडे. नाही, पक्षाचा आदेश आहे, आम्ही येऊ शकत नाही. तर अशा प्रकारे आमचे परके कोण हे आम्हाला कळत नाही. तुम्ही पण आपले परके कोण न कळू देता त्यांना बरोबर एक काम करा की निवडणुकीच्या वेळेला यांची चितपट करा. बस एवढंच काम करा तुम्ही. बाकी आपल्या हातात बंदूक घ्यायची गरज नाही, बॉम्बस्फोट करायची गरज नाही. हे मात्र शपथपूर्वक ठरवा की आमचं यापुढे मत असणार आहे ते कधीही काँग्रेसला असणार नाही, त्याच्या भांडवळाला असणार नाही, त्याच्या चेल्या पिलेला असणार नाही, न डाव्याला असणार नाही. फक्त आमचं मत असेल हिंदू धर्माचा विचार करणाऱ्या माणसालाच असेल असा मी निर्णय करा. हेच या हिंदू जनजागृती सभेचं फळ आहे असं मी समजतो. आणि दुसरी गोष्ट सांगतो की या देशामध्ये शेकडो नव्हे लाखो कत्तल कारखाने आहेत. जर हरणाची शिकार केली तर 7 वर्ष तुरुंग, पण एका दिवसात हजारो गायी मारल्या जातात. त्याला सजा तर नाहीत, पण परवा नाही गायी मारण्याचा. आणि अशा गायीच्या हत्येतून, गायीच्या रक्तातून बरबटलेला हात हा काँग्रेसचा हात आहे.
जर काँग्रेसला मत दिला तर तुम्हाला गोहत्येचं पाप लागणार. आणि त्यामुळं गोहत्येच्या पापापासून वाचा. मला खूप काही बोलता येण्यासारखं आहे पण वेळ संपली. हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की वंदे वंदे. असो आपणाला माझी पुन्हा विनंती आहे की मित्रांनो, सगळ्या दुःखाचं मूळ लक्षात घ्या. आपले कोण आणि परके कोण हे ओळखायचं ठरवा. काही आपल्यात आहेत, आपल्या बरोबर राहतात, देवतार्चन करतात, यज्ञया करतात, तीर्थयात्रा करतात, वाऱ्या करतात, पण काल नेहमी असतात. ते लक्ष्मण उठूच नाही, धर्म जगूच नाही, हिंदू धर्माचं राज्य राहूच नाही, याकरता अहोरात्र खटपटणारे लोक आहेत. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे जेव्हा त्या कृष्ण भगवान परमात्म्याचा गोकुळात प्रवेश झाला तेव्हा 4थ्या दिवशी एक घटना घडली. अष्टमीच्या रात्री भगवान जन्माला आले. नवमी, दशमी, एकादशी आणि चतुर्दशी, त्या चतुर्दशीच्या दिवशी एक घटना घडली की एक बाई दोन्ही स्तनाला विष लावलेलं, ती पुतना नावाची बाई थेट इटालीहून आली. आपलं हे बोललो बरं का, ती मथुरेतून आली आणि गोकुळामध्ये आली. त्या बाईने विचार केला की आपल्या स्तनात विष कितीचा प्रभाव तर पाहू जरा आता. आणि मग जाईल त्या मुलांना स्तनपान करायला लावलं. शेकडो मुलं मारली तिने. त्यात अर्जुन सिंग मेला, शिवराज मेला, मनमोहन सिंग मेला, शरद पवार मेला. ही अशी बरीचशी बाळं मारत मारत ती गोकुळामध्ये आली आणि तिला वाटलं शेवटचं काम कृष्णाचं करणार. पण कृष्ण तुझ्या बापाचं श्राद्ध खाल्लेलं आहे तिला कुठं माहिती. आणि तुम्ही तुमच्या सर्वांच्या हृदयात वास करणारा तो भगवान कृष्ण परमात्मा आहे. आणि त्यामुळे त्या हिंदू धर्माला बुडवायला आलेली ही पुतना, हे लक्षात ठेवावं. इथे वास्तविक पाहता अनेक बाळं मारलीस तू, ते तुझ्या अंकित आहेत, पण मात्र कृष्ण कधी मरणार नाही. पण हिने आपल्या गुरुला बोलावलं आणि त्या धर्मगुरूने एका भाषणात सांगितलं की आम्ही मागच्या 2 शतकामध्ये 2 खंड ख्रिश्चनमय केलेले आहेत आणि आता आशिया खंड ख्रिश्चनमय करणार. त्या बडव्याने जाऊन पाकिस्तानात बोलावं आणि जीवन जातो का बघावं. कसला धर्मगुरू आहे की जो आमच्या देशात आम्ही अतिथीन बोलावतो आणि आमच्या विरुद्ध असं भडकाऊ भाषण करतो. पोलिसांनी तेव्हा भाषण लिहून घेतलं नसेल आणि भडक भाषण कारवाई केली नसेल, पण नक्कीच माझं भाषण लिहून गेलं असणार. आणि पुढची काही कारवाई झाली तर त्याला मी नाही देणार. पण मात्र त्या पुतना बहिणी हे लक्षात ठेवावं, तुला मनमोहन सिंग मारता आला, शरद पवार मारता आला, शिवराज मारता आला, आणखीन बऱ्याचशा लोकांना मारलाय. विलासराव तर ताना पाळायचा आहे. आता हा जो आबा स्टेटमेंट वाचलं, सगळ्या लोकांनी कपड्याला हात मारली, ह्याला किंवा बाहेर काढता, हा राजीनामा देणार नाही, पाठीमागे लात घाला, त्याशिवाय सत्ता खर्ची सोडणार नाही. पण मला असं वाटतं की हा नेमका मनुष्य कोण आहे हो, एवढा बुटकासा आहे असा. मी मागे शिवाजीराजांचा इतिहास वाचला, त्याच्यात एक पाटील होता ज्यांचे शिवाजीराजांनी हातपाय तोडले.
त्याचं नाव होतं रानबा पाटील. रांजाचा रानबा म्हणजे आर आर असं होतं बघा, असं काहीतरी असेल. पण मात्र अशी ही जी सगळी पिलावळ आहे ही तुमच्या माझ्या कामाची नाही. हे सगळी काँग्रेसची एकूण एक अवलाद आहे, ही ब्रिटिशाची अवलाद आहे, ही हायब्रिड अवलाद आहे. आणि ही जोपर्यंत या देशामध्ये आहे तोपर्यंत देशाने आपल्या धर्माला चांगले दिवस कधीच येणार नाहीत. आणि म्हणून जर कदाचित या देशात पुनर्धर्माची स्थापना व्हायची असेल, जर रामाचं राम आणि रामाचं राज्य यायचं असेल, जर कधी रामाचं मंदिर उभं करायचं असेल, राम सेतू ही आमची धरोहर मानायची असेल, या सगळ्या देशातल्या समस्या सोडवायच्या असतील, आतंकवाद कसा औषधा शिल्लक राहिला नाही पाहिजे, पाकिस्तानची डोकेदुखी कायमची संपली पाहिजे, तो अखंड भारत होण्यासाठीच पावलं पडली पाहिजेत. आमच्या सेनेच्या बंदुका, आमच्या सेनेची मनगट, आमच्या सेनेची डोकं भडकलेली आहेत. आम्ही 2 दिवसात यांना मोकळं करू शकतो, एवढी अदम्य आमच्याकडे इच्छाशक्ती आहे, एवढी मजबूत आमची मनगट आहे. पण ही आवरणारी, यांना ते काम करून देणारी जी एक गेली 60-70 वर्ष 65 वर्ष या देशात राज्य करणारी माणसं आहेत, ती या देशाची नाहीत. परवा कुणीतरी मी पेपरात वाचलं की कुणी आमच्या शिवसेनेने म्हणे शिववडा काढला, यांनी कांदा पोहे काढला. आणि हे काय म्हणाले, ते पाव परदेशातनं आलेला आहे, हा महाराष्ट्रीयन वडापाव नाही. त्या बडव्याला विचारा काँग्रेस कुठून आलेली आहे. अरे काँग्रेसची स्थापनाच ब्रिटिशाने केलेली आहे. आणि ब्रिटिशच्या मानसिकतेची माणसं ब्रिटिशासाठी लढतात नव्हे की त्यांचा एवढा मोठा आमच्यावरती आघात आहे. त्यांना मराठीचा अभिमान नाही, ना हिंदीचा अभिमान नाही, संस्कृत तर नाहीच नाही. पण पहिलीपासून इंग्रजी शिकवा, पण ही इंग्रजी अवलाद आहे सगळी. आणि त्यामुळे इंग्रजी शिकवा याच ती मागं लागलेली आहे. इंग्रज गेले पण जाताना आपल्या चेल्यांच्या हातात राज्य देऊन गेले. इंग्रज गेले पण आपल्या अनुयायांचं राज्य निर्माण करून गेले. इंग्रज गेले पण पुढे इंग्रजी कायम राहिली पाहिजे अशा प्रकारच्या एजंटाच्या हातात राज्य देऊन गेले. म्हणून अजून तुम्हाला मला स्वातंत्र्य मिळाले असं वाटावं अशी परिस्थिती नाही. आणि हे सगळं बदलायचं असेल तर त्याला एकच एक उत्तर आहे. मी पुन्हा ते सांगू इच्छितो की अत्यंत गरजेचं आहे की आपल्या हातात लाठी काठी पण घ्यायची गरज नाही, बंदूक घ्यायची गरज नाही, बॉम्बस्फोट करायची गरज नाही. फक्त एकच काम करा की आपल्या हातामध्ये संविधानाने दिलेल्या मताचा योग्य उपयोग करा. जो नहीं हमारे राम का वो नहीं हमारे काम का हा निश्चय करा आणि या पद्धतीने मतदान करा. सगळे प्रश्न लगेच मिटतील अशी माझी खात्री आहे, नव्हे तो माझा आत्मविश्वास आहे. आणि म्हणून पुन्हा तुमच्या चरणाशी प्रार्थना करतो की आता आपलं यापुढे वोट हे धर्मासाठी असणार आणि धर्मासाठीच केलं पाहिजे अशी विनंती करून माझ्या बोलण्याला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जमलेले श्रोते, मायबाप, हिंदुत्वावर प्रेम करणारे बंधू भगिनी, हिंदू जनजागरण समितीचे सगळे पदाधिकारी आणि सोलापूरमध्ये एवढ्या प्रचंड संख्येनं हिंदू सभेला उपस्थित राहणारे माझे श्रोते, आपल्यासाठी आपण एकदा टाळ्या करा. तुमच्यासाठी अनेक वक्त्यांनी खूप या ठिकाणी छान मार्गदर्शन केलंय आतापर्यंत आणि शेवटचा हा विषय माझ्याकडे आलाय. आपला जास्तीत जास्त न वेळ घेता मी माझे काही विचार या ठिकाणी व्यक्त करतो. आतापर्यंत ज्या धर्माच्या संदर्भामध्ये आपण ऐकत आहोत, खरंच तो धर्म म्हणजे काय, धर्म म्हणायचं कशाला, धर्माची व्याख्या काय, धर्म जीवनामध्ये हवा का, पाहिजे का, धर्म नसेल तर काय होईल, अशा अनेक प्रकार धर्माच्या संदर्भात निर्माण होतात. धर्म म्हणजे जगद्गुरु शंकराचार्यांनी धर्माची व्याख्या केली. यतः प्राणिनाम साक्षात अभ्युदय निश्रेयस सिद्धिस्थ धर्म. संपूर्ण प्राणी मात्रांची जिथं ऐहिक आणि पारलौकिक उत्कर्ष होतो त्याला धर्म असं म्हटलंय जगद्गुरु आचार्यांनी. आजच्या राज्यकर्त्यांना धर्म कळालाच नाही, त्याच्यामुळे त्यांनी धर्माला आखूची गोळी ते समजतात आणि हिंदू धर्माचा, हिंदू धर्म प्रचारकांचा द्वेष करतात. त्यांना मुसलमान धर्म प्रचारक चालतो, ख्रिश्चन धर्म प्रचारक चालतो, पण हिंदूचे कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते म्हटलं की त्यांच्या शिव्याशापच ते देतात. किंबहुना आतापर्यंतच्या घटना जर आपण बघितल्या तर या सगळ्या धर्म प्रचारकांना अटक करण्याचं आणि छळ करण्याचं काम गेली कित्येक वर्ष दिल्लीच्या गादीनं आणि त्यांची तडफदारी करणाऱ्या राज्यातल्या शासनानं केलंय. मला लोक म्हणतात, बुवा तुम्ही इतके वर्ष ते तुम्हाला शिव्या देतात, तुम्ही काहीच का बोलत नाही. म्हटलं मी कीर्तनासाठी गावोगावी जातो, एक माझ्या जीवनातला प्रसंग सांगतो.
एका गावामध्ये कीर्तनाला गेलो, वारकरी संप्रदायाचं कीर्तन, पाटलाकडे उतरलो, कीर्तन संपलं. त्यांनी माझे उन्हाळ्याचे दिवस होते, माडीवर व्यवस्था केली. जेवण झालं, मी माडीवर पलंग टाकलेलं, त्याच्यावर झोपलो. पण काही वेळाने मला लघवी लागली. मी विचारलं का पाटलाच्या वाड्यात जातात कुठे? ते म्हणले खाली उतराजी ना, गटार वाहते करा मग वरती या. 25 लोक वरती झोपलेले होते उन्हाळ्याच्या दिवसात. मी झोपलो होतो. मी खाली उतरलो, लघुशंका केली, वरती येऊन झोपणार पलंगावर. इतक्यात माझ्या त्या पलंगावर, माझ्या गादीवर त्या पाटलाच्या वाड्यातलं कुत्रं झोपलं. माझ्या पलंगावर, माझ्या गादीवर कुत्रं झोपलं. मी बऱ्याच वेळा त्या कुत्र्याला हाड हाड करतोय, ते काही प्रतिसाद देत नाही. ते उलट मला गुरकाय लागलं. मी त्याला हाड करतोय, ते गुरकाय लागलं. मला लोक म्हणाले, त्या माझ्या कुत्र्याच्या भांडण्यातून 25 माणसं सावकर वाड्यातले जागे झाले. ते म्हणाले, महाराज तुम्ही इतकं छान कीर्तन केलं, साधं कुत्रा हाकलता येत नाही. म्हणलं न हाकलायला काय झालं, सध्या ते गादीवर. कुत्रा न हाकलायला काय झालं, सध्या ते गादीवर आहे. आमच्याबद्दल कोण काय बोलतं याला महत्व नाही, सध्या फक्त सत्ता त्यांच्या हातात. धर्मप्रचारकावर या देशामध्ये कुणी डोळा उघडून बघू नये असं जर वाटत असेल तर उद्या धर्माची सत्ता या देशामध्ये आली पाहिजे. शिंदे साहेब, महाभारतकारांनी सांगितलंय, राजसत्तेराधिष्ठानम धर्मशक्ती ही तत्वतः. जगामध्ये कुठली शक्ती महत्वाची आहे? महाभारतकार म्हणतात राजशक्ती. राजशक्ती का धर्मशक्ती? राजशक्तेराधिष्ठानम. राजशक्तीचं अधिष्ठान धर्मशक्ती असली पाहिजे. हे ज्यावेळी या देशाला कळेल त्यावेळी या देशातला दहशतवाद आपोआप नष्ट होईल. या देशातल्या दहशतवादाला नष्ट करण्याचा एकच उपाय आहे की या देशामध्ये इतर धर्मियांचं लांगून चालन करणारं सरकार ज्यावेळी या देशातलं नष्ट होईल त्याच वेळी या देशातला दहशतवाद नष्ट होईल. एक लक्षात घ्या, हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, मला क्षमा करा, मी आपल्या पुढे काही विचार मांडण्यासाठी आलोय आणि मी तुमचाच आहे, तुम्ही माझेच आहे. पण काही आपल्याही चुका आपण आत्मावलोकन करायला नको का? सगळीच चूक काही काँग्रेसचीच आहे का? मला सांगा ना, आपण आपल्या धर्माबद्दल किती आस्थेनं धर्माकडे बघतो? आपण तरी आपल्या धर्माबद्दल किती जागरूक आहे? अहो, मला क्षमा करा, मगाशी शिंदे साहेबांनी मोठं छान वाक्य वापरलं की सावरकर म्हणाले, मला मुसलमानांची भीती नाही, मला ख्रिश्चनांची भीती नाही, मला हिंदूंचीच भीती आहे. हे 100% वाक्य सत्य आहे. हिंदू धर्माला नष्ट करण्यासाठी मुसलमान नंतर, ख्रिश्चन नंतर, काँग्रेस नंतर, पण हिंदूचेच लोक जास्त कारणीभूत आहेत. आपली देवळं बघा, आपल्या देवळात मुसलमानांचे तुम्ही मस्जिदी बघा, तिथे केवळ धर्म प्रचाराचंच काम चालतं. आपली देवळं बघा, तिथं मंगल कार्यालय, पत्त्याचे डाव, विड्या पडलेल्या, ओढलेल्या, मुलं खेळतायत. जिथं नको ते पत्त्याचे डाव, गुरुचरित्राचे पारायण म्हणून त्याला आपण विडंबन बोलतो. आपली देवळं बघा, देवळाचा वापर कधीही धर्मशिक्षण करण्यासाठी या देशामध्ये झालाच नाही. उलट धर्माच्या देवळाच्या नावावर आपण व्यापारच केला. ही आपली चूक नाही का? मी आत्मावलोकन करतो बरं का, कदाचित माझं चूक असेल तर मला क्षमा करा. हे झालं आपल्या धर्म विचारांच्यासाठी एकत्रित जमणारी हिंदूंची गर्दी बघा. आपल्याला कथा ऐकायला वेळ नाही, कीर्तन ऐकायला वेळ नाही, प्रवचन ऐकायला वेळ नाही, सत्संग ऐकायला वेळ नाही. उलट असेच लोक त्या ठिकाणी येतात की ज्यांना घरामध्ये स्थान दिलं जात नाही. म्हातारा झाला तर देवळात जाऊन बसतात. आणि मग मला सांगा, ज्याला कानाने ऐकू येत नाही, डोळ्यांनी दिसत नाही, पायाने चालवत नाही, तो किती वेळ 2 तास नाही 4 तास जरी कथेला बसला तरी काय होईल? मुंबईला माझ्या चव्हाण महाराज, मुंबईला रामकथा होती, एक सत्य आजीबाई कीर्तनाला येऊन बसायची. माझं कीर्तन रामकथा सुरू झाली की ती झोपायची. माझी अडचणी एक असायची, लोक माझ्याकडे न पाहता तिच्याकडे पाहायचे. मी तिच्याबरोबर एक नातू यायचं, त्याला म्हणलं आजीला आणू नको द्या, नाही तर मग झोपू देऊ नको. तो म्हणला आणावं तर लागेल. म्हणलं का? तो म्हणला आई मला 2 रुपये देते. त्याला म्हटलं बंड्या कशाला? तो म्हणला आई म्हणाली मुंबईचं घर लहान आहे, 10 बाय 10ची एकच खोली आहे, आमच्या दोघा नवरा बायकोला एकांत मिळत नाही, ही पिढा महाराजांच्या बोडकर 2 तास घेऊन. ही तर जर धारणा असेल तर धर्माची मूलतत्व समाजाच्या पर्यंत कशी जातील? मला सांगा ना, तुम्ही कशी जातील? कधीतरी आपण एकत्र आलो का? ख्रिश्चन दर, तुम्ही दादरला जर चर्चमध्ये गेलात ना, दादरला एक चर्च आहे, त्या चर्चमध्ये गेलात ना तर दर रविवारी लाखोंच्या संख्येमध्ये सगळे ख्रिश्चन एकत्र येतात. त्यांच्या कधीही चर्च चर्चमध्ये आल्यानंतर चपला चोरीला जात नाही. आमच्या मंदिरात गेलं की हमखास चपला चोरीला जातात. धर्माच्या बाबतीत आपण किती, मला सांगा ना, अनास्थ्य काय चाललंय? बरं, हा एक भाग झाला.
बसायला वेळ, लाजीरवाण्या घरात, गुजीरवाण्या घरात, 4 दिवस सासूचे मगाशी सांगितल्याप्रमाणे. आम्हाला ऑफिस मधून काम करून पटकनी कधी या देशाचं खरं धर्माचं वाटोळं करण्याचं काम तुम्ही केलं असेल तर आंतरराष्ट्रीय कट आहे की या देशामध्ये जो 21 इंचाचा बॉक्स आपल्या घरात आणून ठेवलाय दूरदर्शन. मला दूरदर्शन पेक्षा इंग्रजी शब्द अधिक आवडतो. टी आणि व्ही. टी म्हणजे ताबडतोब, व्ही म्हणजे वाटोळे. ताबडतोब वाटोळे करण्याची किमया ज्याच्यात आहे त्याचे सगळे साधनं पुढे गेले आहेत. रॉकेलची बाटली गेली आहे, गौऱ्या गेल्या आहेत, आमकं गेलंय, लाकडे गेले. तो आजोबा लहान नातवाला घेऊन जर टीव्ही पुढे बसत असेल आणि हातात रिमोट कंट्रोल असेल आणि टीव्हीत गाणं लागत असेल ओले ओले ओले, तो नातू सगळी मांडी ओली करतो तरी हा ओले ओले पाहतो. पण धर्मसभेला जाणार नाही. हिंदू जनजागृती समितीने केवढे कष्ट घेतले तेवढी मोठी सभा उभा करण्याकरता. काय माझा धर्म सांगतो एक लक्षात ठेवा. पुन्हा मी धर्माचं थोडं चिंतन मांडतो. धर्म म्हणजे धारणा, धृ धातूपासून शब्द तयार झाला. धर्म म्हणजे धारणा, धारणा म्हणजे व्यवस्था, व्यवस्था म्हणजे नियम, नियम म्हणजे विधी निषेध, विधी म्हणजे हे करा, निषेध म्हणजे हे करू नका. अशी जी विधी निषेधात्मक जीवन जगण्याची पद्धती. मग अशी ताईनं मोठं छान सांगितलं तुमच्या ताईंनी की कर्मकांडावर कर्मकांड ही व्यवस्था बरं जीवनाची. कर्मकांड सोडून धर्म असू शकत नाही आणि कर्मकांडालाही तेवढंच प्राधान्य आमच्याकडे. आम्ही गंध लावलाच पाहिजे. का? मी हिंदू आहे. एखादा मुसलमान कधी मला सांगा तो फुल पॅन्ट घालेल का? आपण त्याला काय म्हणतो ते तुमचे तुम्ही म्हणा, मी नाही म्हणत. शीख बंधू कधी आमचा त्याची ती मस्त शिरस्त्राण कधी बिना वापरता दिसेल का? तर मी हिंदू याचे काही चिन्ह नको का? मला शेंडी हवी आहे, मला गंध हवंय, माझ्या डोक्याला टोपी हवी आहे, माझा पेहराव निदान भारतीय हवा. ठीक आहे, बदल असेल आता. नाही 9 वार साडी जमणार, पण 6 वार नाही जमणार, पण पंजाबी तर निवळच आईचा जोगवा. काय बरं कपाळाला कुंकू लावण्याची किंवा ते काय म्हणतात त्याला लावण्याची, गंध लावण्याची लाजच वाटते आम्हाला. कोणत्या कंपनीनं प्रोडक्शन काढलं मला काही माहिती. टिकली, ती टिकली जन्माला आली. हिंदूच्या घरात बाथरूम सुद्धा सवाष्ण. कोणत्याही बाथरूम मध्ये टिकली, कोणत्याही. परवा एक बाई पाय पडायला आली त्या कोल्हापूरला कीर्तनामध्ये. मला काही दिसत नाही डोळ्यांनी, म्हणजे लांबचंही नाही जवळचंही नाही, मला फार कमी दिसतं. म्हटलं अहो तुम्हाला आशीर्वाद तरी काय द्यायचा, तुमच्या कपाळाला काही दिसत नाही, सौभाग्यवती का श्रीमती. म्हणून मी चष्मा घातला तर बारीक लाल टिकली एवढीशी दिसली. मी विडंबन नाही करत, मी वस्तुस्थिती तुमच्या पुढे मांडतोय. मग मी त्यांना म्हटलं ताई अहो निदान टिकलीच लावायची तर थोडी मोठी का नाही लावली, निदान ठळक दिसावी की नाही. ती म्हणाली आमच्या यांच्या तब्येतीनुसार लावली. मला एक कळत नाही यांच्या. मी त्याच्याकडे बघितल्याबरोबर तो खरंच ती महाबळेश्वर हा वाळकेश्वर. यातलं विडंबन द्या सोडून, पण आमच्या धर्माच्या सिम्बॉलचा, प्रतीकांचा सुद्धा आम्हाला केवढा अनादर झाला. आम्ही आमच्या धर्माशी जागरूक आहोत. या जगातल्या या धर्मानं 3 गोष्टीवर प्रेम करायचं शिकवलं. गंगा, गीता, गाय. आणि ज्या देशामध्ये लाखो गायी रोज मारल्या जातात त्या देशात आम्हाला हिंदू म्हणून घ्यायला सुद्धा लाज वाटली पाहिजे. हिंदू जनजागृती समिती हे कार्य स्वतःचं तन मन धन सगळं विकून झोकून देऊन करते. आज गडकरी रंगायतमध्ये केवढा पकडल्यानंतर त्रास दिला या संस्थेला, मी त्याचा साक्षीदार आहे. मला या गोष्टी माहीत आहे. मी परमपूज्यांना भेटायला ज्यावेळी माझी गोव्यात व्याख्यानं होती त्यावेळी परमपूज्यांना भेटायला गेलो. त्यांच्या पुढेही माझं व्याख्यान झालं आणि परमपूज्यांनी मला सांगितलं महाराज तुम्ही पण हे काम जनजागृतीचं हाताशी घ्या. त्या दिवसापासून मीही या कार्यात आलो. की हिंदूचे लोक किती अनास्थ आहेत आपल्या धर्माबद्दल. आणि म्हणूनच काय घडतं माहिती का, आजची नाटकं होत आहेत, जी विडंबनात्मक नाटकं होत आहेत, की ज्या नाटकांचं वर्णन मी आपल्या पुढे सांगतो. यदा कदाचित वस्त्रहरण, देव करी लव. आता देवाने कधी लव केलं का? तुम्हीच करतात हे लफडे सगळे, हे नाटकावाले तमाशामध्ये, आणि देवाच्या नावावर ते शिक्का लावतात. बिघडले स्वर्गाचे दार. याच्यातून काय घडतं माहितीये का, आमच्या येणाऱ्या पिढीला आमच्या धर्मात काय हेच कळत नाही. या जगात 2 गोष्टी होत आहेत मायबाप हो. इतिहासाचं विकृतीकरण होत. खरा इतिहास लोकांपुढे येऊन जायचा नाही. आणि आम्ही घरच्या म्हातारीची काळ असल्यामुळे आमच्याच लोकांवर टीका करतोय. पण षडयंत्र जे हे पाश्चात्यांचं आहे की हा देश राहताच कामा नये, त्याच्यासाठी आमचीच माणसं त्यांनी कशी फोडली आणि इतिहासाचं विकृतीकरण कसं केलं लागले याच्याबद्दल मी आपल्या पुढे बोलतो. तुम्हाला मला क्षमा मागून सांगतो बरं का, मला सगळे धर्माबद्दल मला प्रेम आहे, पण मला माझ्या आईबद्दल जास्त प्रेम आहे. माझा धर्म ही माझी आई. दुसऱ्याच्या आईला खरं नाव ठेवू नये, काय करायचं त्याच्या दृष्टीने ती पूजनीय, पण ती सुंदर आहे. म्हणजे माझी आई वाईट आहे असं नाहीये की स्वधर्मे निधनम श्रेय हा परधर्म भयावा.
असं जर ठरलं तर मला सांगा, जगामध्ये मुसलमान धर्मात असं काय आहे का? मोहम्मद पैगंबर हेअर कटिंग सलून. ख्रिश्चनामध्ये आहे का? येशू ख्रिस्ती हेअर कटिंग सलून नाही. आमच्याकडे बघा, श्री दत्त हेअर कटिंग सलून. दत्ताचा अवतार हजामती करायला झाला. मी एकदा नाशिकला कथेला गेलो. नाशिकमध्ये मी एक सहज दुपारी हिंडता शिंदे साहेब एक सुंदर पाठी बघितली, मारुती प्रसूती गृह. मारुतीचा अवतार बाळणपण करायला झाला का? हिंदू धर्मानं देवदेवतेचा नुसता बाजार मांडला, त्यांचं पावित्र्य नाही रक्षण केलं. हिंदू जनजागृती समितीला हेच कार्य घेऊन उभा राहायचंय की असा कुठेही आपल्या धर्माचा बाजार करू नका. देवता इतकं पवित्र मूल्य, देवता इतकं पावित्र्य, त्या शब्दातलं पावित्र्य, त्यांच्या चैतन्यातलं पावित्र्य हे कुठेही मिळणार नाही. आणि हे हिंदूनं नाही रक्षण. मी धर्माबद्दलच बोलतोय असं नाही बरं का, किंवा देवताबद्दलच बोलतोय असं नाही. मला सांगा, जे छत्रपती शिवराय, जे या देशातले धर्मवीर संभाजी महाराज, ही केवढ्या ऐतिहासिक महापुरुष आमच्या देशात होऊन गेले. केवढ्या ऐतिहासिक महापुरुष, त्यांची नावं बिडीला सिगारेटला आहे. संभाजी छाप बिडी ओढा. एकही संभाजी ब्रिगेड नावाच्या संस्थेने असं आंदोलन करून ह्या पिढ्या बंद पाडल्या पाहिजेत. एक लक्षात ठेवा, नुसती रात्र वैर्याची नाहीये, आता दिवस सुद्धा वैर्याचा आहे. म्हणून या देशातल्या हिंदूंनो रात्रंदिवस जागा राहा. रात्रंदिवस तुमच्या अस्मिता, तुमच्या संस्कृती, तुमचे ऐतिहासिक महापुरुष, तुमचे सगळे आदर्श या देशातल्या राजकारणी लोकांना आणि किंबहुना परदेशातल्या लोकांना नेस्त नाबूद करायचे, त्याच्यासाठी आखलेला हा कट आहे. आणि त्याला बळी पडलेलं मगाशी काँग्रेसच्या पिसाळलेलं सरकार, काँग्रेसच्या भोकाळलेलं सरकार, काँग्रेसच्या विचारानं झपाटलेलं सरकार केवळ त्याच मतानं हे राज्य करते. म्हणून एक लक्षात ठेवा की धर्म धोक्यात आहे. धर्म धोक्यात आहे मायबाप हो. धर्म जगला तर मी जगेल, धर्म टिकला तर देश टिकेल, देव टिकला तर धर्म टिकेल, आणि धर्म टिकला तर देश टिकेल. देश जर टिकवायचा असला तर या पुन्हा एकदा या देशात धर्मावर आपल्याला प्रेम करायला किंबहुना धर्मच आपल्या जीवनाची अस्मिता झाली पाहिजे. आणखी एक काम सरकार करतंय, आमच्या श्रद्धास्थानावर प्रहार करण्याचं काम करतंय. आमचे देव ऋषी मुनी साधू संत यती संन्यासी कीर्तनकार, आमचे ज्या देवस्थान आहेत, संत स्थान आहेत, त्यांना भ्रष्ट करण्याचं त्याच्यावर फार मोठं आंदोलन आता वारकरी संप्रदायाने छेडले. डाऊ नावाचा बाऊ या ठिकाणी आला, किंवा डाऊ नावाचा लांडगा या ठिकाणी आला, आणि त्या संबंध डाऊ नावाच्या बाऊमध्ये सगळं खाण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं तुकाराम महाराजांसारख्या, जगद्गुरु तुकाराम महाराजांसारख्याची पुण्यभूमी या देशामध्ये प्रदूषित केली जाते. असं एक नाही, दोन नाही सज्जन हो, अनेक ठिकाणी संस्कृत. मी परवा हरिद्वार मध्ये गेलो होतो. गंगा रक्षा मंच म्हणून एक काम, मोठं काम उभं केलेलं होतं. बाबा रामदेवराय त्याचे अध्यक्ष होते, रामदेव बाबा होते अध्यक्ष, आणि महाराष्ट्रातून मला निमंत्रित केलं होतं. तर त्या 1000 किलोमीटरवर गंगेच्या गंगोत्री पासून एक हायवे रोड करायचा, आणि त्याच्यावर 3 स्टार 5 स्टार हॉटेल उभे करून पर्यटकासाठी तो मुक्त करायचा. म्हणजे पर्यटकांनी तिथं यावं, त्या हॉटेलमध्ये राहावं, खाऊ नये ते खावं, पिऊ नये ते प्यावं, आणि ती सगळी घाण गंगेमध्ये टाकावी, आणि गंगा प्रदूषित व्हावी. आमच्या जाता 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 आमच्या सगळ्या श्रद्धास्थानं आणि अस्मिता कशी नष्ट करायची याचा केवढा आंतरराष्ट्रीय कट चंगळवादाच्या नावाखाली, किंवा भौतिकतेच्या नावाखाली, किंवा विकासाच्या नावाखाली हा सांस्कृतिक भकास करण्याचं काम या देशात केलं जातंय. याच्याकडे लक्ष ठेवा. हिंदू द्रष्टे चित्रकार या देशामध्ये त्यांना गौरविलं जाते. त्यात M.F. हुसेन साहेब यांनी, अरे जाऊ द्या, मी म्हणतो ठीक आहे, तुम्ही या देशावर राज्य करता, या देशाची मातीशी, या देशाच्या मातीवर जगताय, तुम्ही या देशाने तुम्हाला निवडून दिले, निदान देवाचं जाऊ द्या, तुम्ही सगळंच कमरेचं सोडून दिलं. पण मला एक सांगा, निदान या देशाच्या, या भारत मातेबद्दल तरी राज्यकर्त्याला प्रेम आहे का हो? ज्या हुसेननं भारत मातेचं चित्र नग्न अवस्थेमध्ये काढलं, त्याला पुरस्कार द्यायला महाराष्ट्रामध्ये लोक तयार झाले, संस्था तयार झाल्या, आणि सरकारनं त्याला पाठिंबा दिला. हुसेनला, अरे भारत मातेचं नग्न चित्र आमचे हिंदू बघूच कसे शकतात, मला काही कळत नाहीये. एक लक्षात घ्या, जर त्याने आपल्या आईचं चित्र असं नग्न काढलं असतं का, आणि त्याचं प्रदर्शन मांडलं असतं? भारत मातेचं चित्र काढायला तो तयार का झाला? त्याला माहित आहे की या देशातली राजशक्ती आपल्याकडून आहे, ती आपलं काहीही बिघडू शकत नाही. इथं सगळं घोडाळतंय. मंडळी, अशी हिंदू द्वेषानं उफाळलेली राजशक्ती, कुठेतरी त्या शक्तीला आपण लगाम लावला पाहिजे, हे आम्हाला प्रामाणिक वाटतं. का या देशातल्या मातीबद्दल या राज्यकर्त्यांना प्रेम नाही?
अरे एवढं तरी निदान कर्तव्य पाळा. मला एक सुंदर वचन आठवते, एका हिंदी कवीचं वचन आहे, याच देशातलं आहे, मोठं छान आहे. एक माणूस रस्त्याने चालला होता आणि रस्त्याने जाता जाता आग लागली होती झाडाला. वन होतं, जंगल होतं, जंगलाला आग लागली. नीट ऐका बरं का, खूप छान आहे. मी 5 मिनिटात, मला माहिती आहे खूप वेळ झाला आणि तुम्ही बसलेले आहात, पण आमच्या डॉक्टर साहेबांनी मला मोठ्या आग्रहाने बोलावलं. झाडाला आग लागली आणि एक माणूस रस्त्याने चालला होता. एका झाडावर रस्त्याच्या कडेला एक पक्षाचं घरटं होतं. त्याही झाडाला आग लागली होती. घरट्यातले पक्षी जळत होते. रस्त्याने चालणाऱ्या माणसानं त्या घरट्यातल्या पक्षाला बघितलं आणि विचारलं, अरे आग लागली आहे झाडाला, तू उडून जा, तुला पंख दिले तू उडून जा, विस्तीर्ण आभार तुझ्या पुढे तू उडून जा. तो पक्षी काय म्हणला नीट ऐका. हा हिंदी कवी म्हणतोय, आग लगी है पेड़ को जलने लगे है पात, ए पंछी तुम क्यों बैठे हो जल जाए उसके साथ. पाखरा आग लागलीये, तू का थांबलास घरट्यात, उडून जा उडून जा उडून जा, तुझ्याजवळ पंख आहेत, समोर आकाश आहे. पक्षी काय म्हणाला नीट ऐका. तो म्हणाला मी नाही उडून जाणार. या माणसाने विचारलं का. तो म्हणला फल खाये इस झाड के. नीट ऐका बरं का काय गोड आहे. फल खाये इस झाड के, मी या झाडाची फळं खाल्ली आहेत. ज्यांनी मला फळं दिली त्याचीच पाने मी खराब केली आहे. फल खाये इस झाड के, कंधे किए है पात, यही मेरा फर्ज है जल जाना उसके साथ. यही मेरा फर्ज है जल जाना उसके साथ. मला वाटतं समितीच्या सगळ्या माननीय महनीय कार्यकर्त्यांना मी विनंती करतो, या पक्षापासून आजचे पक्ष जर आजचे सगळे पक्ष काही शिकले, या पक्षापासून झाडावरच्या आजचे पक्ष जर काही शिकले तर या देशातलं नंदनवन व्हायला, या देशात रामराज्य यायला आणि हा देश हिंदुत्ववादी व्हायला एवढाही वेळ लागला. पण मला नाही वाटत की आजचे पक्ष या पक्षापासून काही शिकतील, कारण की त्यांना फक्त लोकांचं श्राद्ध पक्ष करायचंय, बाकी काहीही करायचं नाही. राज्यकर्ते धर्माबद्दल अनास्थायी आहेत, त्यांच्या धर्माचं प्रेम नाही, काही नाहीये. या देशामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे, सावध कुठे राहा. अभिमुक्तेश्वरानंदांना विमानात दंड नेण्याला विरोध केला. नरेंद्राचार्य महाराजांनाही, जगद्गुरु त्यांनाही विरोध केला. आसाराम बापूवर फार मोठं संकट NDTVनं आणलं होतं. मध्ये 1-2 महिने त्यांचं ऑपरेशन त्यांनी केलं. बाबा रामदेव जे औषधं देतात त्याच्यात हाडं घातली जातात असाही आरोप केला. का हिंदूंचे काही लोक, कोट्यावधी जी गर्दी जमवणारे संत आहेत त्यांच्यावर आघात केले. ते एकदा हातबेल केले की हिंदू धर्माचा प्रचार बंद होईल आणि आपली पोळी भाजायला आपण रान मोकळं, अशा पद्धतीचा विचार या देशामध्ये आजचे राज्यकर्ते, आजची शासन यंत्रणा करते. तीच अवस्था आमच्या प्रज्ञा सिंगची केली आहे. किती वेळा नार्को टेस्ट हो, किती वेळा नार्को टेस्ट. सज्जन हो, हे शिवाजीचं राज्य नाही, शिवाजीचा नुसता जय जयकार चाललेला आहे. शिवाजीच्या राज्यामध्ये ते धर्माचंच राज्य होतं, नीतीचंच राज्य होतं आणि हे धर्म सोडून, नीती सोडून शिवाजीचा फक्त उदय जय जयकार करायचा आणि शिवाजीच्या नावावर सगळ्या साधू संतांना, धर्माला विठीला धरायचं. असंच जर राज्य चाललं असेल, चालणार असेल तर हिंदू धर्म जनजागृती समिती कधीही गप्प बसणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत धर्माचं काम प्राणपणाने. हिंदू धर्म जनजागृती समितीच्या जवळ संतांचं अधिष्ठान आहे. संतांना पुढे घेऊनच ते हे सगळं काम करतायत. छान, अतिशय. मला सांगा ना, एवढं मोठं वाङ्मय ते पुस्तक आता, इतकं प्रचंड वाङ्मय धर्मावरचं अजून कुठल्याही संस्थेनं प्रकाशित केलेलं नाही. एवढं खरं ज्ञान धर्माचं या संस्थेनं आजपर्यंत दिलंय. म्हणून, आणि तुम्हाला सांगतो अक्षरशः प्राण ओतून जीव कार्यकर्ते काम करताय. तो महाराष्ट्रभर, देशभर, परदेशात होता. तर धर्माच्या बाबतीत सगळ्यांनी आपण जागे राहायला पाहिजे. लोकांना जे धर्माच्या विरोधात आज राज्य करते त्यांना त्यांचा धडा नक्की शिकवला पाहिजे. त्याचप्रमाणे आज आपण पुन्हा एकदा आपल्या संतांची वचनं, आपल्या धर्माची वचनं, आपल्या इतिहास पुरुषांची वचनं ही सगळी आचरणात आणली पाहिजेत आणि यावर धर्म टिकेल. येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही जर आपण असंच झोपेत राहिलो तर. एवढंच बोलतो. पुन्हा एकदा मला या ठिकाणी आपण निमंत्रित केलं. मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. जमलेल्या सगळ्या श्रोत्यांना, हिंदू धर्मप्रेमींना एकदा नमस्कार घालतो. आणि बस, राजा रात्र वैर्याची आहे, जागर राहा. तसं हिंदू पुरुषा रात्र वैर्याची आहे, दिवसही वैर्याचा आहे, जागर राहा. एवढंच बोलतो. आमच्या धर्मानं कधी कुणाचा द्वेष केला नाही. कोणाही जीवाचा न घडो मत्सर,
वर्म सर्वेश्वर पूजनाचे ही जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दिलेली शिकवण आमच्या रोमारोमात आहे. पण हिंदूंचा बुद्धिभेद करून जर तुम्ही या देशामध्ये परकीय आक्रमण आणाल तर आम्ही कधी स्वस्त बसणार नाही आणि बसूही नका. एवढंच मी अंतिम बोलून माझे या ठिकाणी विचार संपवतो. एक लक्षात घ्या, 1 वर्ष टिकावा असं वाटत असेल ना तर धान्य पेरा. धान्य 1 वर्षापेक्षा जास्त नाही टिकत. गव्हाला किंवा ज्वारीला 1 वर्षानंतर कीड लागते. 1 वर्ष टिकावा असं वाटत असेल तर धान्य पेरा. 100 वर्ष टिकावा असं वाटत असेल तर माणसं पेरा. पण हजारो वर्ष टिकावा असं वाटत असेल तर विचार पेरा. हिंदू जनजागृती समितीला हे विचार पेरायचं काम करायचंय. ते अनादी अनंत विचार आहेत. एवढंच या ठिकाणी माझी भूमिका आणि समितीची भूमिका आपल्या पुढे मांडतो. परत जागा राहून आपल्या धर्माचं पालन करा. का संतांचा सगळा अवतार धर्म रक्षावयासाठी करणे आटे आमासी वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते हीच शपथ तुकाराम महाराजांनी घेतली. त्या महाराजांच्या गादीवर ही शपथ घेऊन मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंदू जनजागृती समितीचा, हिंदू जनजागृती समितीचा राष्ट्रगीताने करणार आहोत. वंदे मातरम म्हणजे रोखण्यासाठी शासनाने कठोर कायदा करावा आणि सोलापूर येथे होणारा कत्तलखाना रद्द करावा. हर हर. राम सेतू तोडणारा सेतू समुद्रम प्रकल्प रद्द करावा व राम सेतूला राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित करण्यात यावे. हर हर. हिंदूंच्या देवतांची नग्न व अश्लील चित्रे काढणारा हिंदू द्वेषी चित्रकार मकबूल फिदा हुसेन याला त्वरित अटक करण्यात यावी. हर हर. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा व मंदिर सरकारीकरण कायदा हे हिंदू धर्मावर घाला घालणारे दोन्ही कायदे रद्द करण्यात यावेत. हर हर. हिंदूंच्या देवतांचे विडंबन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. हर हर. सरकारने ताब्यात घेतलेली हिंदूंची मंदिरे भक्तांच्या स्वाधीन करण्यात यावी व मंदिरातील राजकीय हस्तक्षेप थांबवावा. हर हर. सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेला अतिरेकी मोहम्मद अफजल याला त्वरित फाशी देण्यात यावे. हर हर. काश्मीर येथून विस्थापित झालेल्या हिंदूंचे काश्मीरमध्ये सन्मानाने पुनर्वसन करावे. हर हर. श्री अमरनाथ देवस्थानाला हिंदू यात्रेकरूंच्या सोयीसाठी कायमस्वरूपी जमीन देण्यात यावी. हर हर. डाव केमिकल्सचा प्रकल्प रद्द करून श्री संत तुकाराम महाराज यांची तपोभूमी भामचंद्र डोंगर हे हिंदूंचे धार्मिक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात यावे. हर हर. सनातन संस्था, शिवसेना, बजरंग दल यांसारख्या राष्ट्रप्रेमी हिंदुत्वादी संघटनांवर बंदी घालण्यात येऊ नये. हर हर. सर्व शाळांमधून वंदे मातरम म्हणणे सक्तीचे करावे. हर हर.